जे आंदोलनासाठी आम्ही सगळे एकत्र मुंबईमध्ये सगळेजण आम्ही मुंबईमध्ये आज आंदोलनासाठी जे जमलेलो आहोत, याचं मुख्य कारण ई चलनाचे जे अन्यायकारक पद्धतीने त्याचा वापर चाललेला आहे तो ट्रान्सपोर्टर्ससाठीच नाही तर प्रत्येक वाहन मालकासाठी अत्यंत त्रासदायक आहे। त्यामुळे आम्ही या निमित्ताने सर्व जनतेला असं आवाहन करतो आहोत की जनतेने ह्याच्यात सामील व्हायची आवश्यकता आहे। हे जन आंदोलन आहे, हे प्रत्येक वाहन चालकाचं वाहन मालकाचं हे आंदोलन आहे आणि ट्रान्सपोर्टरला त्याचा सगळ्यात जास्त त्रास असल्यामुळे त्याची सुरुवात आम्ही करतोय, पण सर्वांनी ह्याच्यामध्ये सामील व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही आज सर्वांना इथं जमवलं होतं। महाराष्ट्रातून सर्व स्टेट डिस्ट्रिक्ट मधनं लोक इथं आलेले होते आणि इतर राज्यामधनं सुद्धा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे आजच्या निमित्ताने मी आमचे हर्ष कोटक जे आहेत जे याचं मुख्य नेतृत्व करत आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी सांगावं। आंदोलनाची रूपरेषा देतो। आज पासून आम्ही प्रत्येक वाहनामागे आमचा पोस्टर लावणार आहोत। पोस्टर दाखवा। प्रत्येक वाहनामागे आम्ही एक असा पोस्टर लावतोय आणि सरकारला जाग येईपर्यंत हे पोस्टर आणि आम्ही झेंडे लावतोय, काळे झेंडे, आणि प्रत्येक वाहतूकदार अशी टोपी घालणार आहे। आणि समजा 5 तारखेपर्यंत सरकारला जाग आली नाही तर महाराष्ट्रभर पासून 1 ते 1.25 लाख वाहने मुंबईला येतील। चलो आझाद यांचा कॉल देतोय आज आपण, आणि तरी जर झालं नाही तर 5 तारीख मध्यरात्रीपासून बेमुदत महाराष्ट्र बंद हे आम्ही आजच कॉल देणार आहोत। त्याशिवाय आत्ताच आम्हाला AIMTCचाही पाठिंबा मिळालेला आहे। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनी भारतभर हे आवाहन करणार आहेत, ज्या दिवशी जर महाराष्ट्र बंद झाला तर अख्खा भारत बंद होईल। आता आम्हाला हमी दिली गेली आहे AIMTC कडे। महाराष्ट्राच्या 300 संघटना आमच्या बरोबर आहेत आणि जर सरकारने ऐकलं नाही तर अख्खा भारत त्याच्यात सहभागी होईल। आज दिवसपर्यंत 8 महिन्याआधी आम्हाला जी आमच्यासाठी एक कमिटी बनवली गेली होती त्याचा अहवाल 8 महिने झाले अजून आलेला नाही। आम्ही आता थांबू शकत नाही। सरकारने फक्त आम्हाला जे काही प्रॉमिस केलंय ते डिलिव्हर करायचं आहे, कायद्याचं पालन करायचं आहे। जर 90 दिवसात त्यांनी आमचे केसेस पाठवले नाहीत ते सरसकट रद्द करणे हे कायद्याची प्रोव्हिजन आहे, त्याप्रमाणे त्यांनी आमचे सगळे केसेस रद्द करायचे आहेत आणि पुढे जे काय बदल आहेत ते आमच्याशी बोलून त्याला बदल करावा लागेल। याला जबाबदार सरकार आहे, आम्ही नाही। आता 40,000ची गाडीला 80,000चं जर ई चलन असेल, माणूस कसा भरणार? शेतकरी सारखं आत्महत्या करायला लावता की काय तुम्ही? 5 तारखेला 1 ते 1.25 लाख गाड्या चलो आझाद मैदान, आणि जर तरी ऐकलं नाही तर 5 तारीख मध्यरात्रीपासून बेमुदत महाराष्ट्र बंद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।